हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू टेस्टी ट्रीट्स बाय राधिका. दिवाळी विशेष रेसिपीजमध्ये आजची रेसिपी आहे चिवड्याची रेसिपी. मी बनवणार आहे गव्हाचा चिवडा. एकदम हलका आणि चवीला मस्त लागणारा. नेहमीच्या चिवड्यापेक्षा काहीतरी वेगळं ट्राय करायचं असेल तर हा चिवडा नक्की करून बघा. करायला अतिशय सोपा आहे. चला बघूया रेसिपी. चला सुरू करूया. इथे मी घेतले गव्हाच्या लाया, ज्याला म्हणतात गव्हाचे चुरमुरे, आणि घेतलेलं आहे सगळं फोडणीचं साहित्य. हे गव्हाच्या लाया एकदम चिवट असतात. आपल्याला हे व्यवस्थित मंद आचेवर भाजून घ्यायचे आहेत. ह्याला साधारण 5 ते 10 मिनिटं लागतात. एकदम मंद आचेवर अलगद अलगद आपल्याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे. अशा पद्धतीने हे बघा, हे एकदम कुरकुरीत झालं की लगेच चुरा होतो याचा दाबल्यावर. याचा अर्थ हे व्यवस्थित भाजले गेलेत. आता आपण हे काढून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीत मी सगळ्या लाह्या भाजून घेतल्या आहेत. इकडे कढई ठेवली आहे. त्याच्यात घेणार आहे तेल 3 मोठे चमचे, 3 ते 4 मोठे चमचे. आता याच्यात घेतलं फोडणीचं साहित्य: मोहरी, जिरे, तिखट, हळद, मिरची, कढीपत्ता, दाणे, फुटाणा डाळ, मीठ, साखर आणि लिंबाची पूड. आता पहिले फोडणीत घालणार आहे तापल्यावर मोहरी, थोडं जिरं. हे चांगलं तडतडलं की मग ह्याच्यात घालायचे आहेत शेंगदाणे. शेंगदाणे आपल्याला पूर्ण तळून घ्यायचे आहेत. शेंगदाणे व्यवस्थित तळले गेले की चिवड्याला खूप छान चव येते. अशा पद्धतीने पूर्ण लाल होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. आता जवळपास होत आले की त्याच्यात घालायचं आहे फुटाणे डाळ, म्हणजे डाळवं, आणि ते पण आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचं आहे. दाणे तळले गेले की आपल्याला बाकीचं सर्व साहित्य घालायचं आहे. आता मी घालणार आहे लाल सुक्या मिरच्या, कढीपत्ता. मिरच्या तुम्ही कुठल्याही घेऊ शकता. चिवडा थोडा तिखट आवडत असेल तर तुम्ही लाल लवंगी मिरची पण वापरू शकता. मी फक्त खमंग वास जो लाल मिरचीचा तो येण्यासाठी लाल मिरची घातली. घालायचं हिंग पाव छोटा चमचा. त्याचबरोबर घ्यायची हळद. मी गॅस बंद केलेला आहे. गॅस बंद नाही केला तर सगळ्या फोडणीत घालणारे गोष्टी जळून जातील. घालायचं आहे लाल तिखट. लाल तिखट घातल्याबरोबर आपल्याला फोडणी एकदा हलवून घ्यायची आहे. तेल खूप तापलेलं आहे त्यामुळे हलवलं नाही तर जळून जाईल. आता मीठ आपण तेलातच घालणार आहे. तेलात मीठ घातल्याने ते व्यवस्थित मिक्स होतं. चिवड्याला ते वरून लागत नाही. आता ही सगळी फोडणी आपण गव्हाच्या लायांमध्ये ओतून घेणार आहे. अशा पद्धतीने मी गव्हाच्या लाया एका मोठ्या भांड्यात काढून घेतल्या आहेत, म्हणजे व्यवस्थित त्या मिक्स करता येतील. हे बघा, अशा पद्धतीने हलवून घ्यायचं आहे. हलवता हलवता ही फोडणी व्यवस्थित मिक्स होते आणि छान कलर पण येतो. तेल याला थोडं जास्ती लागतं, नाही तर ही फोडणी व्यवस्थित चिकटत नाही. आता मी घेतली आहे सायट्रिक ॲसिड, म्हणजेच लिंबाची पूड. अगदी चिमूटभर घालायची आहे. आणि आता घेणार आहे पिठी साखर, 1 मोठा चमचा भरून. याने चिवडा खूप छान होतो. आंबट गोड असा हा मस्त खमंग गव्हाचा चिवडा तयार आहे. या दिवाळीला नक्की करून बघा.